शांति शांति पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। पश्येतां पाण्डुपुत्राणां, दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतोय की ही पांडवांची सेना पहा. म्हणजे एका तऱ्हेने एका योद्ध्याला सांगण्यासारखं आहे की तू आधी शत्रूचं काय बळ आहे ते पहा. द्रोणाचार्य आहेत कौरवांच्या बाजूला आणि दुर्योधन सांगतोय की पांडवांची सेना तुम्ही पहा. आपण आधी पाहिलंच की याच्यामध्ये एक एक मुद्दा सर्व जर विचारात घेतला तर द्रोणाचार्यांना ते असह्य होण्यासारखंच आहे. पुढचा श्लोक आपण पाहू. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा. अत्र म्हणजे येथे या सेनेत. महेश्वासा हा म्हणजे महाधनुर्धारी, युधी म्हणजे युद्धात, भीमार्जुन समाहा म्हणजे भीम व अर्जुन यांच्यासारखे शूराहा शूरवीर आहेत संती, युयुधानः सात्यकी आणि विराटः विराट, त्याचप्रमाणे महारथः महारथी द्रुपदः द्रुपद राजा. तेव्हा हा एक लिस्ट वाचतोय. आधीच त्यांनी काय सांगितलं मुद्दाम त्यांना हिणवून की तव शिष्येण धीमता. त्यांनी जणू काही ही चूक केली. तर ते आचार्य आहेत. एका शाळेमध्ये एका कॉलेजमध्ये एका कोर्सला दोन विद्यार्थी असतात. आता एक एका कंपनीत लागला, एक दुसरा विद्यार्थी दुसऱ्या कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट झाला. आता त्या दोन्ही कंपन्यांचं जर आपापसामध्ये कॉम्पिटिशन असली तर म्हणजे ज्या प्रिन्सिपॉलनी किंवा ज्या शिक्षकांनी त्यांना शिकवलं त्यांना दोष देणार का की तुम्ही दोघांना का शिकवून ठेवलंय की हे ज्ञान की कसं आपण मार्केटिंग करायचं, असं थोडीच असतं. पण तो त्यांना मुद्दाम सांगतोय की तव शिष्येण. मागच्या वेळेला त्यांनी त्यांना मुद्दाम असं हिणवलं की हे तुमचे शिष्य पहा, तुम्हीच सगळं शिकवलं ना त्यांना अस्त्रास्त्र विद्या, किती मोठे मोठे लोक आहेत पहा. तर इथे आता तो काय म्हणायला लागला की यांच्या सेनेमध्ये महाधनुर्धारी आहेत. म्हणजे ही सगळी जी अस्त्रविद्या तुम्ही दिली आहे त्यातली अतिशय मोठी अस्त्रविद्या असलेले हे भीम अर्जुनासारखे महापराक्रमी आहेत. म्हणजे तुम्ही त्यांच्या पुढे काहीच नाही. काय सांगतोयच काय, महापराक्रमी आहेत ठीक आहे ना, त्यांना तर माहितीच असेल. प्रत्येक गुरु असतो त्याला शिष्याचं माप माहिती असतं काय आहे ते. तर त्याला अजून काय सांगतोय की ते महापराक्रमी आहेत. आणि त्याचप्रमाणे हा द्रुपद राजा जो आहे तो असं या श्लोकाच्या शेवटी जो आणलेला द्रुपद राजा आहे त्या द्रुपदाचं आणि द्रोणाचार्यांचं वाकडं आहे. आपण आता त्या कथेत नको जायला, परंतु ज्यांना इच्छा आहे त्यांनी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मधून अधून महाभारतातल्या कथा पाहाव्यात. हा द्रुपद जो आहे तो द्रौपदीचा आणि दृष्टद्युम्नाचा त्यांचे वडील ते. तेव्हा त्याचं द्रोणाचार्यांचं चांगलं नाही तर त्यांना मुद्दाम आठवण करून देतोय की तो द्रुपदी आहे, लक्षात ठेवा की तुम्हाला त्या द्रुपदालाही हरवायचंय. त्याच्या पुढे तो काय म्हणतोय, दृष्टकेतुश्च कीतान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. दृष्टकेतू आणि चेकितान व बलवान काशीराज, पुरुजित कुंतीभोज व नरश्रेष्ठ शैब्य. त्याच्यानंतर पुन्हा अजून एक यादी चालू ठेवली आहे. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा. विक्रांत म्हणजे पराक्रमी, युधामन्यु म्हणजे युधामन्यू, वीर्यवान म्हणजे बलवान, उत्तमौजा हा उत्तमौजा, सौभद्रा म्हणजे सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदेया म्हणजे द्रौपदीचे 5 पुत्र. हे सर्व एव म्हणजे च महारथी आहेत. तेव्हा एका दृष्टीने बरोबर आहे की असं वाटावं की खरोखर हा राजा जो आहे तो फार काळजी करणारा असा आहे आणि युद्ध करण्यापूर्वी आपल्यापुढे कोण उभं आहे, कोणाशी लढायचं आहे हे तर पाहायलाच लागतं. त्यांची एकूण काय शस्त्रास्त्र विद्या आहे
त्याचं भान ठेवावं लागतं. त्यांची व्यूहरचना रचण्यापूर्वी किंवा युद्ध करण्यापूर्वी समोरच्याचं आपण जर तुल्यबळ पाहिलं नाही तर चालणार नाही. या दृष्टीने आपल्याला ते सर्व पाहायचं आहे. पण या ठिकाणी एक चूक अशी होतीये की हे सर्व सेनापतींनी पाहायचं, राजांनी पाहायचं, आपापसात ठरवायचं. ते सोडून तो शिक्षकाकडे आलाय, तो द्रोणाचार्यांकडे आलाय आणि त्यांनाही यादी वाचतोय आणि तेही हिणवून सांगतोय की या सगळ्यांना तुम्ही शिकवल्यामुळे हा सर्व गोंधळ आहे. तेव्हा या दृष्टीने ही जी यादी आहे सगळी, ती यादी आपण त्या दृष्टिकोनातनं जर पाहिली तर त्यामध्ये आपल्याला एक मेख लक्षात येते की दुर्योधनाचा हेतू आहे की द्रोणाचार्यांचा अपमान करणे. त्याला असं वाटतंय की अपमान केल्याने ते एकदम उठतील आणि म्हणतील की काय काळजी करू नको. परंतु ही चूक सहसा करू नये, ती त्या राजा असून त्यांनी केलेली आहे. की ज्ञानी माणसं जी असतात ती त्यावेळेला शांत राहिली तरी त्यांचं एकदा मन दुखवल्यानंतर त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता असते, त्यांच्याजवळ सामर्थ्य असतं, त्यांच्याजवळ मनशक्ती मोठी असते. आणि अशा वेळेला हे जे दुर्योधनाने द्रोणाचार्यांच्या बाबतीमध्ये केलं ते योग्य मुळीच म्हणता येणार नाही. आणि मग काय झालं, त्याच्या पुढे तो जो म्हणणार आहे, अस्माकंतु विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. अस्माकं म्हणजे आमच्या पक्षात तू ये, म्हणजे ही जे प्रमुख विशिष्टा हा तान म्हणजे त्यांना, निबोध म्हणजे समजून घ्या, ते आपणाला, संज्ञार्थम समजण्यासाठी, मम म्हणजे माझ्या, सैन्यस्य म्हणजे सैन्याचे, जे नायक म्हणजे नायक आहेत, तान ते ब्रवीमी, ते मी तुम्हाला सांगतो. तू त्यांना काय सेनापती करतोय सत्ता? भलत्या वेळेला आता त्यांना सर्व लिस्ट देऊन आपल्याकडे काय काय आहे ना, कोण माणसं आहेत त्यांची आता काय युद्धक्षेत्रावरती 2 मिनिटांनी युद्ध सुरू होणार, त्या ठिकाणी काय ओळख करून द्यायची आहे. परंतु हे सर्व उफराट चालू आहे दुर्योधनाचं काम. आणि अशा तऱ्हेने तो त्या द्रोणाचार्यांना हे सर्व बोलता झाला. आणि मग त्यांनी स्वतःच्या बाजूची जी लिस्ट आहे ती वाचली की त्यांच्या बाजूला एवढे रथी महारथी आहेत आणि आपल्या बाजूला तर जवळजवळ कोणीच नाही आहे अशातलं म्हणण्यासारखं आहे. आणि तेही त्यांच्या बाजूच्या लोकांना तुम्ही ज्ञान दिलेलं असल्यामुळे ते वरचढ आणि श्रेष्ठ आहेत. अशा तऱ्हेने तेजोभंग करण्याचा हा प्रयत्न तर नसावा असा संशय येईल. पण आपण पुढच्या वेळेला पुढच्या श्लोकामध्ये त्यांच्या बाजूची, कौरवांच्या बाजूची जी माणसं आहेत त्यांची यादी पाहू.